हर हर महादेव. पार्ट 1मध्ये आपण बघितलं जसं की आपण गगनगिरी मठामध्ये गेलेलो आणि तिथून निघालो. आता आपण पळसदरीला चाललो आहे आणि हा पार्ट 2 आहे. पळसदरी व्हिडिओ थोडी मोठी झाली असते त्यामुळे आपण 2 भागात बनवली आहे. आता पळसदरीला आपण स्वामी समर्थांच्या मठात चाललेलो आहोत आणि हे मठ खूप फेमस आहे. खूप भक्त लोक इथं स्वामींचं दर्शनासाठी येतात कारण ही खूप पवित्र जागा आहे. असं म्हटलं जातं की स्वामी इथं 22 दिवस वास्तव्याला होते. नंतर मग त्यांनी श्री गजानन महाराज म्हणजेच पळसदरीकर महाराज म्हणून होते, त्यांना दृष्टांत दिला की इथं मठ बांध जेणेकरून भाविक इथं दर्शनाला येतील. आता स्वामींचं वास्तव्य असल्यामुळे ही जागा पवित्रच असणार आणि स्वामींचा आपल्याला आशीर्वादसुद्धा लाभणारच, कारण की इथं स्वामी वास्तव्याला होते. आणि जसं मठामध्ये जाल तर आपल्याला बरीच दुकानं बघायला भेटतील ज्याच्यामध्ये स्वामींच्या मूर्त्या, माळा, प्रसाद असतो विकायला. आणि स्वामींच्या प्रवेशद्वारासमोरच, मठाच्या प्रवेशद्वारासमोरच श्री गजानन महाराज म्हणजेच पळसदरीकर महाराजांची प्रतिमा आहे, फोटो. आणि थोडंसं पुढे गेल्यावर स्वामींचा भव्य मोठी अशी मूर्ती बघायला भेटते. मंदिरामध्ये गर्दी होती, लाईन पण होती, पण इथली व्यवस्था इतकी सुंदर आहे की लाईनीमध्ये जास्त वेळ लागला नाही आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढं घेत राहिलो. आम्हाला वाटलं लय उशीर होईल, पण असं काय झालं नाही. व्यवस्था चांगली असल्यामुळं दर्शन पण व्यवस्थित झालं आणि वेळसुद्धा लागला नाही. आपण इकडं अन्नदानसुद्धा करू शकतो आणि मंदिर खूप सुंदर आहे आणि मंदिरात गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. एकदम शांतता आहे मंदिरामध्ये आणि स्वच्छता तर खूपच. आणि ध्यान मंदिरसुद्धा आहे मंदिराच्या खाली. स्वामी समर्थांच्या मठाच्या बरोबर खाली एक ध्यान मंदिर आहे, तिथं तुम्ही ध्यानाला बसू शकता. मंदिरामध्ये एकदम शांतता असल्यामुळं आपलं ध्यान व्यवस्थित होतं. आणि तिथंसुद्धा स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि मंदिराच्या बाहेर आलो तसं गर्दी वाढतच चाललेली जशी वेळ पुढं चाललेली. मग आता आपण परतीच्या प्रवासाला निघू. बाहेर जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.